पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा। एवढंच सांगतो, उद्धव साहेब, तुम्ही 2019 ला मला मोठ्या विश्वासानं या विधानसभेची उमेदवारी दिली। इथल्या शिवसैनिकांनी अहोरात्र दिवसाचं रात्र एक करून मला विधानसभेत पाठवलं। तुमच्या विश्वासाला आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही। आणि साहेब, सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, सत्ता असेल नसेल, तुमची आणि मातोश्रीची आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची कधीही साथ सोडणार नाही। काही जरी झालं तरी सोडणार नाही। दबाव येऊ द्या, आमिष येऊ द्या, काही करायचे करू द्या, मला काही फरक पडत नाही। मला जाण आहे, मी आमदार फक्त तुमच्या आशीर्वादानं आणि समोर बसलेल्या मायबाप जनतेच्या मतावर झालेलो आहे आणि या विश्वासाला मी आयुष्यात तडा जाऊ दिला जाणार नाही। साहेब, आपण 2.5 वर्ष सरकार होतं, त्यातली 2 वर्ष कोविडची होती। आपलं धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये मंजूर झालं होतं। मी आणि खासदार साहेबांनी आपल्याला विनंती केली, साहेब, आमच्या भागातील लोकांची परिस्थिती नाही, आमच्या भागातील लोक गरीब आहेत, आपण मंत्रिमंडळाचा निर्णय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये झाला असताना आपण ते धाराशिवचं वैद्यकीय महाविद्यालय हे शासकीय केलं। ही आपलं धाराशिवकरांचं प्रेम आहे। साहेब, फडणवीस सरकारच्या काळात कृष्णा माडवडा सिंचन प्रकल्पाला प्राधान्यक्रमाची आडकाठी लावली होती। आपण ज्यावेळेस सरकारमध्ये आलोत, आपण त्याची कळंब तालुक्यातल्या दुरावडे साठवण तलावापर्यंतचा आणि तुळजापूर तालुक्यातल्या रामदरा साठवण तलावापर्यंतचा कामाचा समावेश या प्राधान्यक्रमात केला आणि आपल्या काळातच या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला। साहेब, आपलं सरकार गेल्यानंतर ह्यांनी त्या कामाला स्थगिती दिली। मी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली, त्यानंतर ही स्थगिती उठवली। 8 महिने साहेब या सत्ताधाऱ्यांनी आपल्या कृष्णा माडवडा सिंचन प्रकल्पाचा कार्यक्रम आदेश द्यायला लावले। साहेब, जर महाविकास आघाडी सरकार असतं तर 2023 मध्येच मे महिन्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या हक्काचं कृष्णा माडवडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आलं असतं। साहेब, आपण कळंब येथे अतिरिक्त सत्र न्यायालयाची इमारत अनेक वर्षापासून बांधून तयार होती, आपल्याकडे विधी खातंही होतं। आपण त्या इमारतीसाठी उर्वरित कामासाठी निधी दिला आणि पदनिर्मिती करून आज कळंबचं अतिरिक्त सत्र न्यायालय चालू झालं। माझ्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी कोर्टाच्या कामासाठी यायची गरज लागत नाही। साहेब, आपण ज्या पद्धतीने लातूर जिल्ह्यात विलासराव देशमुख साहेबांनी बॅरेजेस केले होते, त्याच पद्धतीचे बॅरेजेस आपल्या तेरणा आणि मांजरा नदीवर करण्याचं आपल्या सरकारच्या काळात काम हाती घेतलं होतं। परंतु यांच्याबरोबर गद्दारीत मी सामील झालो नाही म्हणून, यांच्या विरोधातला आमदार म्हणून ह्या महायुती सरकारनं ह्या कामाला स्थगिती दिली। तसेच लासरा बॅरेजेसमधनं रायगावांमध्ये पाणी आणण्याच्या कामाला सुद्धा यांनी स्थगिती दिली। साहेब, सगळ्यात महत्त्वाचं, आमचा जिल्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। कसबे तळोळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते, त्या ठिकाणी त्यांचे स्मारक करायचं 2016 ला घोषणा झाली होती। साहेब, हे सांगतात मुख्यमंत्री 8 तासात 10,000 सह्या करतात। साहेब, तडवळ्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची फाईल ऑक्टोबर 2023 मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात गेलेली आहे। आता नोव्हेंबर 2024 चालू आहे। 8 तासात 10,000 सह्या करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या फाईलवर सही करावी का वाटली नाही, याचं उत्तर त्यांनी धाराशिवच्या जनतेला देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। साहेब, यांनी आपल्या सरकारच्या काळात जी कामं मंजूर होती त्या कामाला स्थगिती दिली। नाईलाजाने ती कामं उच्च न्यायालयात जाऊन त्याची स्थगिती उठवावी लागली। साहेब, हे न्यायालयात सुद्धा आदेश मानत नाहीत। नगरविकास मंत्र्यांनी नगरविकास खात्याची धाराशिव शहरात जी कामं मंजूर केली ती उद्यानाची, रस्त्याची,
उच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा आजपर्यंत स्थगिती उठवली नाही, ह्याचं उत्तरही या सरकारनं देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. साहेब, साधी गोष्ट सांगतो, आमच्या जिल्ह्याला एसटी बस आल्या. आमचा कळंबचा डेपो सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा डेपो, परंतु तिथला आमदार विरोधातला म्हणून यांनी सगळ्या जिल्ह्यात बस दिल्या, पण कळंबच्या डेपोला नवीन बस दिल्या नाहीत. एवढा द्वेष ह्या धाराशिव कळंब करावर करणाऱ्या लोकांना आपल्या दारात येऊन मतं मागायचा अधिकार आहे का, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. साहेब, सोयाबीनचा भाव आमचा 3 वर्षापूर्वी आपण मुख्यमंत्री असताना 9,000 10,000वर गेला होता. यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळं आज सोयाबीनचा भाव 3,000 3,500 आलाय. साहेब, शेतकऱ्यांचं हमीभाव केंद्र चालू करण्याची फक्त घोषणा आहे. एक सुद्धा शेतकऱ्यांचा अद्यापपर्यंतही हमीभाव केंद्र चालू झालं नाही. साहेब, कधी चालू करतील हे सांगतो. ज्यावेळेस शेतकऱ्यांपासला सगळा माल व्यापाऱ्याकडे जाईल, शेतकऱ्यापासून सोयाबीन संपेल, त्यावेळेस व्यापाऱ्याकडनं खरेदी करायला हे आपलं खरेदी केंद्र चालू करतील. साहेब, दुधाचे भाव आज 22 रुपये 25 रुपयावर आलेत. सुग्रास पोतो 1100 रुपयाचं 1800 रुपयावर गेलंय. आजही महाराष्ट्रात 30% दूध भेसळीचं आहे. साहेब, आमच्या जिल्ह्यात गुजरातवरनं भेसळयुक्त खावा येतो, केमिकल युक्त, त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. पण हे रोखण्यात हे सरकार अपयशी ठरलंय. या ठिकाणी कॅन्सर सारखे रोग व्हायलात, दुधामध्ये भेसळ आहे आणि शेतकऱ्यांना दुधालाही भाव नाही. साहेब, या सरकारनं दुधाची भेसळ जरी रोखली तरी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळू शकतो. त्यामुळं हे सरकार साहेब फक्त व्यापारासाठी काम करतंय. साहेब, कांद्याच्या बाबतीत त्यांनी मागच्या वर्षी निर्यात बंदी उठवली. कुठल्या कांद्याची उठवली? पांढऱ्या कांद्याची. तो कांदा कुठं पिकतो? गुजरातमध्ये. साहेब, आपल्या महाराष्ट्रात लाल कांदा पिकतो. साहेब, यांनी गुजरातच्या शेतकऱ्याच्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये जर भेदभाव करत असतील तर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मतदान गुजरातच्या शेतकऱ्यांना मागितलं पाहिजे. आपल्या दारात उभा राहू द्यायचं. साहेब, मी जास्त काय वेळ घेत नाही. आपले विचार सगळ्यांना ऐकायचे. फक्त एवढंच सांगतो साहेब, इथून पुढच्या काळात आपलं सरकार येणार आहे. विनंती करतो साहेब की आमचे जे कृष्णा माडवळा सिंचन प्रकल्पाचं काम आहे अपूर्ण, तसेच आमच्या तेरणा मांजरा नदीवर बॅरेजचं काम जे आपण आपल्या सरकारच्या काळात हाती घेतलं होतं, ज्या कामाला यांनी स्थगिती दिली, ह्या सगळ्या कामांना आपण निधी उपलब्ध करून द्यावा. साहेब, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा 1 वर्ष फाईल त्या महसूल मंत्र्याकडे पशुसंवर्धन मंत्र्याकडे होते. जाणीवपूर्वक त्याला उशीर केला. त्यामुळं हे प्रत्येक समाजाचा द्वेष करणारी माणसं आहेत. साहेब, यांनी SIT लावली. आंतरवली सराटीमध्ये आंदोलन चालू होतं, त्याच्यावर SIT लावली. पण आजपर्यंत लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला याचं उत्तर ह्या महाराष्ट्र जनतेला हे सरकार देऊ शकलं नाही. साहेब, आपलं सरकार आल्यावर पहिलं काम हा लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला, आमच्या आया बहिणीची टोकी कुणाच्या आदेशानं फोडली गेली, ह्या लोकांची SIT लावून त्यांना जेलमध्ये टाकायचं काम आपण करावं, हीच विनंती मी सगळ्यांच्या वतीनं करतोय. साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन समाजाला फसवणारे, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणारे हे सगळे नकली लोक ह्या महाराष्ट्राच्या जनतेनं, धाराशिव जिल्ह्याच्या जनतेनं ओळखलेले आहेत. त्यामुळे 20 तारखेला ही जनता फक्त मतदानाची वाट बघते, आपल्या आदेशाची वाट बघते. त्यामुळे 20 तारखेला, येत्या 20 तारखेला मशालीच्या चिन्हासमोरील बटन, तुळजापूरमध्ये, धाराशिव कळंबमध्ये मशाल, तुळजापूरमध्ये हात आणि बुमपरांड्यात माणूस वाजवणारा, तुतारी वाजवणारा माणूस, हे आपल्या संबंधित जे लोक आहेत त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दांवर विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की तुमची ही लेकरं आणि माझ्या बांधवांना विनंती करतो की आपले पालक याच्यामध्ये आता कोणीही येणार नाही. टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत.